सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण वास्तुशास्त्राचे काही नियम बघणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, तुमच्या घराच्या नळातून पाणी टपकू देऊ नका. यामुळे तुमच्या घरात आर्थिक संकट येऊ शकते. नंबर 2, घरात तुटलेली भांडी वापरू नका. नंबर 3, छतावर पाण्याच्या टाकीतून पाणी गळू देऊ नका. घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू देऊ नका. नंबर 4, वास्तुनियमानुसार पूजा कक्ष बांधा आणि कोणत्याही देवतेचे एकापेक्षा जास्त चित्र किंवा मूर्ती ठेवू नका. नंबर 5, हळदीचे काही गूळ आणि तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा आणि पिवळ्या कापडात बांधा. यामुळे संपत्ती वाढते. नंबर 6, घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते. नंबर 7, गुरुवार वगळता एकदा समुद्री मिठाने घर स्वच्छ करा. घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. नंबर 8, घरात कोळी राहू देऊ नका. नंबर 9, घरात कचरा आणि पाणी साचू देऊ नका. नंबर 10, छतावर कचरा किंवा तुटलेले खाट ठेवू नका. नंबर 11, ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळात कधीही झाडू नका आणि झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या कोणत्याही पाहुण्याला तो दिसणार नाही. झाडू बेड खाली ठेवा. घराचा दरवाजा कधीही अस्वच्छ ठेवू नका. नंबर 12, नेहमी उत्तर दिशा आणि शेताचे अंगण स्वच्छ आणि रिकामे ठेवा. नंबर 13, नेहमी वॉशरूम ओले ठेवू नका. त्यामध्ये प्रकाश ठेवा, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नंबर 14, पश्चिम दिशेला हलके किंवा रिकामे ठेवू नका, कारण ती करिअरमध्ये स्थिरतेसाठी शुभ मानले जात नाही. नंबर 15, घराच्या पडद्यांमध्ये किंवा चादरींमध्ये जांभळा किंवा वांगी रंग वापरू नका. नंबर 16, घराचा दरवाजा पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे बनवा. कधी ईशान्येकडे पायऱ्या बनवू नका, कारण त्यामुळे आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. नंबर 17, घराच्या भिंती किंवा छतावर भेगा पडू देऊ नका. असे झाल्यास त्या ताबडतोब भरून घ्या. घरात भेगा पडल्या आहेत हे अशुभ मानले जाते. नंबर 18, बेडसमोर कधी आरसा ठेवू नका, कारण झोपलेल्या व्यक्तीची सावली पडणे अशुभ मानले जाते. नंबर 19, तुमच्या बेडरूममध्ये कोणत्याही देव किंवा देवीचे चित्र किंवा मूर्ती ठेवू नका. नंबर 20, बेड पूर्णपणे लोखंडाचा नसावा, कारण त्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. नंबर 21, बेडरूममधील बल्बचा रंग निळा नसावा. बल्ब हिरवा वापरता येईल. नंबर 22, फाटलेले बेडशीट, फाटलेले पडदे किंवा फाटलेली उशी वापरू नका. नंबर 23, रविवारी तुळशी मातेला कधीही पाणी अर्पण करू नका. नंबर 24, बेडरूमच्या दारासमोर आणि छताच्या बीमखाली ठेवू नये. नंबर 25, बेडरूममध्ये जुने, फाटलेले बूट, चप्पल किंवा आवाज करणारी कोणतीही वस्तू ठेवू नका, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. नंबर 26, अन्न खाल्ल्यानंतर कधीही प्लेटमध्ये हात धुवू नका. नंबर 27, झाडू कधीही तरंगू देऊ नका किंवा उभा ठेवू नका. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लवकरात लवकर करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.